टॉस झाला होता. दत्तकृपा आगवे संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला गेला होता आणि प्रथमच सगळ्याकडे सलाम केलं तर यश डाव आता यश डावल म्हटलं तर साई शिवरे संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ज्याच्यावर सारीच भरवसा असणार हा खेळाडू म्हणून जर्सी नंबर 8 इथं बद्दल सन्मान केला तर स्वागत केला आहे आणि पहिल्याच चढाईमध्ये इथं बद्दल रिकाम्या हातानं माघारी गेला आहे. ज्याला होम ग्राउंडचा अतिशय महत्वाचा अनुभव तोच याच गावातला असणारा विराज चव्हाण जो नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर अधिराज्य गाजवण्यामध्ये सक्षम होतो. तोच विराज आता तर टिवल्या याला मात्र पकडणं जगणं निश्चित करत असेल आणि पहिल्याच चढाईमध्ये 2 गुणांचा श्री गणेश करतोय आणि दत्तकृपा आगवे संघाचं इथं मात्र अकाउंट ऑन होत आहे. प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून तितकाच पात्रता असणारा जयला मात्र एक मोठी कामगिरी करायची आहे. एक मोठी जोखीम इथं मात्र घ्यायची आहे. कारण दत्तकृपा आगवे आज मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं तर अमित हुमनेची आठवण येते. कारण अमित हुमने सारखा एक ऑलराऊंडर्स इथे आपण या संघामध्ये नसणार आहे, या विश्वामध्ये असणार आहे. तोच खेळाडूची इथं मात्र उणिवा मात्र भरून निघणं दत्तकृपा आगवेसाठी तर निश्चित कठीण असेल. पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरी करता विराज आता टिवळ्याचा वाढ अप्रतिम खेळ दर्जेचा खेळ साकारणारा टिवळ्या एक दत्तकृपा आधार स्तंभ म्हणून याच टिवळ्याकडे पाहिला तर तोच टिवळ्या राणी हँड टच मध्ये नेहमीच बहादर कामगिरी करणारा आपल्या लांब हाताच्या लांब पावलाच्या साह्यानं नेहमीच दर्जेदार कामगिरीवर आपला सारी नजर रोखून धरणारा टिवळ्या इथं मात्र 1 गुणाने पुन्हा एकदा आपल्या खात्यात भर पडली जाते. टिवळ्या म्हटलं तर याच गोरखनाथ क्रीडा मंडळाचा एक आधारस्तंभाचा खेळाडू पण सध्या तो दत्तकृपा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिलं जो टिवळ्या आपल्या होम ग्राउंडचा आपल्याच होम प्रेक्षकांचा घरच्या प्रेक्षकांचा आशीर्वाद इथं मात्र टिवळीच्या पाठीमागे होणार का पाहूया. दरम्यान पुण्याला टिवळ्या चढाई करता येतोय. 6 पेट्सवर आक्रमण लेफ्ट कॉर्नरवर थोडंसं दबाव द्यायचं काम केला. मध्यरक्षकावर इथं मात्र चपळाईनं माघारी जाण्याची किमया केली. थोडसा बॅक केलं जाते आणि एमटी रेड साठी सज्ज झाला तो विराज चव्हाण. एक सातत्यपूर्ण कामगिरी घडवायची आहे पण आपल्या संघाला एक कारण हत्ता बनायचं आहे. तोच इथं मात्र जय डावलला चढाई करावी लागते. खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर असताना हर्ष हुमने लेफ्ट कॉर्नरवर निश्चित मजबूत स्थितीमध्ये काम करताना पाहिलं. विराज हुमने मात्र पुन्हा चढाई करतोय. विराज हुमने मात्र ऑलराऊंडर्स अतिशय महत्वाचा दुवा म्हणजे दत्तकृपा आगवेचा हुकमाचा एक्का म्हणून याच विराज हुमनेकडे पाहिलं जातं. तोच विराज इथे मात्र चढाई करता येतोय. मध्येच ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला पण इथं मात्र एमटी रेड केली जाते ती विराजच्या माध्यमातून. एकाकी खिंड इथं मात्र लढावा येणार आहे पण इथं मात्र सन्मानजनक चढाई केली जाते आणि यावी थर्ड रेड आता तर 3री चढाई इथं मात्र आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. ते विराज आता टिवळ्या चव्हाणला पण हीच सिद्ध करण्याची कामगिरी पुण्याला जर्सी नंबर 11 अर्थात टिवल्यावर येऊन ठेपली आहे दत्तकृपा आगवेच्या माध्यमातून. 6 डिफेन्सवर इथं मात्र भागार म्हणायचं पण हीच कामगिरी करताना आपण पाहिलं एक तुल्यबळ लढत इथं तर पाहिली जाते की दत्तकृपा आगवे विरुद्ध साई शिवरे कोडमा संघासाठी. दरम्यान परिसरामध्ये अनेक संघ उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण लगेच येऊन आपली नावनोंदणी करा. पुन्हा एकदा चढाई करता इथं मात्र या चढाईपट्टूला आपल्याला सिद्ध करण्याची किमया करायची आहे आणि हँड टचमध्ये घेता मोहरा टिपायचा आहे कारण निश्चितच ते कामगिरी करावी लागणार तर कोडमा संघाला. कारण कोडमाळा म्हटलं तर कबड्डीचं बाहेर ओळखला जातं. इथं मात्र ब्लॉक केला त्या विराजच्या माध्यमातून जो विराज चढाईमध्ये आपली उत्तम जे कामगिरी करतो तोच पुन्हा विराज इथं मात्र आपल्या डिफेन्समध्ये नजर टाकली जाते. राईट कॉर्नरवर नेहमीच आपली सक्षम कामगिरी करणारा पण यावेळी चढाई करता इथं आपल्या साकारणारी कामगिरी इथं मात्र पाहूया ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला खराब कॅच आणि इथं मात्र ऑल आउट होतोय. पुन्हा जोरदार राहू देत आपले या लाडके खेळाडू आता तर टिवल्यासाठी 6 पॉइंट इथं मात्र जोडले गेले तर विराजच्या माध्यमातून.
ग्रामीण संघटनेचे माजी उपाध्यक्ष आणि या गावचे सुपुत्र सुरेशदादा हुमणे आपण सुद्धा क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपलं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. दत्तकृपा संघाचे कोच अनिल सेठ लेबे आपलं सुद्धा मनापासून स्वागत करतो. त्याप्रमाणे कोंडमाळ गावचे कोच आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तमाम क्रीडा रसिक असतील किंवा विविध क्षेत्रातील इथं मान्यवर असतील या सर्वांचंच गोरखनाथ क्रीडा मंडळ आगवे यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. अनेक मारुती हुमणे यांच्याकडून जर का विराज चव्हाणनं एका चढाईमध्ये 3 गुण टिपले तर 100 रुपयांची बहारदार बक्षीस विराज चव्हाणसाठी लावलं गेलंय. दरम्यान पुढे एकदा विराज इथं पत्र विराज अर्थात विराज म्हटलं तर प्रतिस्पर्ध्यांवर राज्य घडवणारा हा खेळाडू पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा डिपेंडर्स म्हणून ज्याच्यावर सारे मदार असणारा एक भिस्त असणारा हा दत्तकृपाचा चढाईपटू. अर्थात 12-2 म्हटलं तर विजयाचा वारा कोणाच्या बाजूनं इथं वाढणार आणि 2 म्हटलं तर विजय पराभवाची हार कोणाच्या बाजून टाकणार हे कळणार. पण हा गणिताचा आकडा आहे. दरम्यान 2-12 अशा स्थितीमध्ये सामना पुन्हा एकदा पाहतोय. आता जे डाऊन नाही तर एमटी रेडसाठी सक्षम व्हावं लागला. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी सक्षम झाला विराज चव्हाण चढाई करता सक्षम झाला. आणि यावेळी पाहूया या दरम्यान कशा प्रकारची आपल्या गुणवत्ता सिद्ध करणार. इथं मात्र आपल्या होम ग्राउंडवर गुण टिपायचा आहे पण यावेळी राणे हँड टचचं माध्यम वापरलं. कोपरक्षकाला सहज आपल्या हातून टिपलं गेलं आणि मारुती शेठ हुमणे यांच्याकडून 100 रुपयांचं बहादूर बक्षीस विराज चव्हाणसाठी लावलं गेलं आहे. पाहूया या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. हर्ष हुमणे चढाई करत येतोय. छोटा पॅक बडा धमाका एक अष्टपैलूची धार असणारा हर्ष हुमणे चढाई करता. माजी कबड्डीपटू म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय जयरामजी पुनवत सर आपण सुद्धा क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपलं सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला सन्मानजनक विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानजनक सन्मानित व्हायचं आहे. सन्माननीय जयरामजी पुनवत सर. दरम्यान पुढे एकदा चढाई करते तो विराज चव्हाण. ज्या विराजनं पहिल्या सत्रामध्ये ते बहादार खेळ केला तोच विराज चव्हाण इथं चढाई करता आला. 2-2-1 अशा सत्रामध्ये पुन्हा एकदा चढाई करतोय तो विराज. इथं एमटी रेड साठी सक्षम झाला. वेलकम सर आपलं मनापासून स्वागत आहे. जयरामजी पुनवत सर या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय जयरामजी पुनवत सर यांचं यथोचित सन्मान करूया. कारण ज्यानं आपल्या काळामध्ये कबड्डीचं नाव उंचापर्यंत नेण्याचं काम केलं अशा सन्माननीय जयरामजी पुनवत याचा यथोचित सन्मान करूया. मी आमच्या मंडळाचे सन्मान करता राकेश चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण सन्माननीय जयरामजी पुनवत सर यांचा यथोचित सन्मान करूया. जयरामजी पुनवत यांचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केला जातोय. जयरामजी पुनवत माजी कबड्डीपटू आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते जयरामजी पुनवत यांचा सत्कार संपन्न होत आहे. कुंभारखंडी संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाकडे या. जय भवानी कुंभारखंडी संघाचा कॅप्टन. लास्ट 5 मिनिट शेवटचे 5 मिनिटे. 15 गुण दत्तकृपा 2 गुण साई शिवनेरी. इथं मात्र एक पडझड आणणारी पडझड रोखायचे ते साई शिवनेरी कोंडमाळ संघाला एक मोठं काम करायचं आहे. पण तितकाच पात्रता असणार दत्तकृपा आगवे संघ एक नवं चैतन्य निर्माण करणारा संघ म्हणून दत्तकृपाकडे पाहिलं जातं. तो दत्तकृपा संघ डिपेंडिंग चॅम्पियन्स म्हणून ओळखला जातो. दरम्यान जे डावलची ही एमटी रेड आजपर्यंत जे डावल एक मनावर तसं काम करता येत नाही आहे. एक संयमाची चाडी केली आणि एक सातत्यपूर्ण कामगिरी करता पुन्हा एकदा विराज हुमणेला जावं लागत आहे.
सुपरटिकेची डावी संधी आपल्या खात्यामध्ये उपलब्ध असताना विराज हुमणे पुण्याला चढाई करता येतोय. या ठिकाणी विराज चव्हाणनं केले याच सामन्यादरम्यान भारदार खेळीचं रूपांतर या ठिकाणी झालं गेलंय. सन्माननीय वासुदेव गुरव यांच्या सौजन्यानं विराज चव्हाणसाठी 500 रुपयांचं बहादर बक्षीस इथे लागू झालंय. दरम्यान सुपर टिकेलची लांबी संधी इथं होती, पण हीच एक डावी संधी हुकवली ते इथं बता रोखणं झुकणं निश्चित कठीण आहे. विराज चव्हाणला प्रदीपजी चव्हाण यांचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अमित चव्हाण हे शाल आणि श्रीफल देऊन प्रदीप चव्हाण यांचा शेवटचे 2 मिनिटे सत्कार करतील. अमित चव्हाण 3 मिनिटे. प्रदीप चव्हाण यांचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अमित चव्हाण हे शाल आणि श्रीफल देऊन प्रदीप चव्हाण यांचा सत्कार करतील. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अमित चव्हाण यांनी प्रदीप चव्हाण यांचा शाल आणि श्रीफल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. शेवटचे 2 मिनिटे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपला वंचस्पा करायचा असेल, एक दबदबा निर्माण करायचा असेल, इथं मात्र सुरेख खबर हर्ष हुमणेच्या माध्यमातून आणि एक महत्वाचा गोल आपल्या खात्यात जोडला गेला. इथं मात्र प्रदीपजी चव्हाण यांचा शाल आणि श्रीफल देऊन व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा भव्य सत्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अमित चव्हाण मुंबई मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या प्रदीप चव्हाण यांनी या सभागृहासाठी पूर्ण सभागृहाची पेंटिंग या प्रदीप चव्हाण यांनी केलेली आहे. त्यांचं आमच्या मंडळाला बहुमोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या प्रदीप चव्हाण यांचा भव्य सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. बोनस पॉइंट साई शोधे कोडमळा इथं बद्दल गुणांच्या खात्यामध्ये 1 गुणाची भर पडली जाते. गुण संख्या 5 अर्थात साई शोधे कोडमळा, पण पुण्याला खराब कॅच करायचा प्रयत्न. मॅच ओव्हर इथं बद्दल मॅच ओव्हर झाला आणि हा सामना